पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रिकरांच्या कुटुंबियांचं सांत्वन देखील केलेलं आहे। तसंच आज संपूर्ण गोव्यामध्ये शोककळा पसरलेली आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील शोककळा पसरलेली आहे। कारण मनोहर पर्रिकर यांचं महाराष्ट्राशी मुंबईशी देखील तेवढंच खूप जवळचं असं नातं होतं आणि त्यामुळे आज एक सच्चा दिलाचा, एक साधा, एक उमदा असा माणूस, एक कर्तव्यनिष्ठ आणि इमानदार असा माणूस आपल्यातून गेलेला आहे। हीच प्रतिक्रिया आज सगळ्यांचीच प्रतिक्रिया या ठिकाणी येते। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते देखील तिथे दाखल झालेले आहेत आणि मनोहर पर्रिकर यांचं अंतिम दर्शन घेत आहेत। खरं म्हणजे आमच्या सगळ्यांकरताच ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशा प्रकारचं ही घटना आहे। कारण मनोहरबाईंची अनेक वर्षाचा माझा संबंध राहिलेला आहे। भारतीय राजकारणातला एक आश्वासक चेहरा ते होते। त्यांची साधी राहणी आणि त्यासोबत त्यांची निर्णय क्षमता, त्यांचा पारदर्शी कारभार, ही प्रत्येक गोष्ट राजकारणातलं त्यांचं वेगळेपण हे अधोरेखित करत होते। ज्या प्रकारे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं आधुनिक गोव्याचे ते एक शिल्पकार होते। आज तर त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो, पण खऱ्या अर्थानं त्यांची कमतरता आम्हाला नेहमीच जाणवत राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोहर पर्रिकर यांचं अंतिम दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे। त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय।